कल्याण मूर्ती नमो सूर्य भास्करा पूर्ण कीर्ती हॅलो नमो ज्ञानेश्वरा हॅलो देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवांचे धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय व्हावे उतराई त्यांचे पायी माझे डोई धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठाला अनंत कृपा विभूषित भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने अखिल विश्व परमार्थिक प्राणश्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरेंच्या कृपाशीर्वादाने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरेंच्या कृपाशीर्वादाने आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान संत स्वामी रघुराज महाराजांच्या कृपाशीर्वादाने अधिकरून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने वारकरी संप्रदायाचे दीप प्रज्वलित करणारा हा दिव्यमान 3 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह संध्याहरण ग्रंथ पारायण 16 आणि या निमित्ताने आज माझ्याकडे ही प्राप्त असणारी कीर्तनाची सेवा विठाला सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती शब्द प्रभू शब्द भांडार प्रेम मूर्ती जगद्गुरु श्री तुकोबरेंचे ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्यांचा अधिकार सांगायचं झालं तर कोणाला म्हणायचं तुकोबर आहे. महाराष्ट्राच्या संत मालिकेमध्ये एकमेव जगद्गुरु तुकोबरे असे अवताराला आलेले संत आहेत. अवतार कार्याच्या समाप्तीनंतर देहासकट वैकुंठाला जाणारे जगाच्या पाठीवर एकमेव संत म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे. त्या जगद्गुरु तुकोबरेंचा अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे. कोण तुकोबर आहे? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे. कोणाला म्हणायचं साधू, कोणाला म्हणायचं तुकोबर आहे? इकडे लक्ष द्या. घरात नाही धान, पोटात नाही आन, समाजात नाही मान, पण ज्यांच्या चित्तात समाधान त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबर. समाजामध्ये साधू ओळखणं कठीण आहे, समाजामध्ये संत ओळखणं कठीण आहे. जिसके पैर में जूता नहीं, जिसके पास छाता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं और जिसका परिवार से नाता नहीं, उसे कहते संत साधू. कोण तुकोबर आहे? जगाचे जगद्गुरु, आशिया खंडाचे गुरु, भारताचे गुरु, पश्चिम महाराष्ट्राचे गुरु, मराठवाड्याचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, तुमचे गुरु, माझे गुरु. आणि इथून पुढे कीर्तन सुरू. विठाला 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 कोण तुकोबर आहे? तुटकी बाज, फुटका माठ, गळकतात, पण ज्यांच्या जीवनात शेवटी वैकुंठाची वाट ते म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे. त्या तुकोबऱ्यांचा अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबर आहे महापुरुष या पृथ्वी तलावरती अवतार घेतात, संत अवतार घेतात. त्यांच्या अवताराच्या पाठीमागचं कार्य महत्व आजच्या अभंगातून विशद करतात. विठाला विठाला पुण्य पवित्र पावनभूमी संत स्वामी रघुराज महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या क्षेत्र बिटरगाव नगरीमध्ये स्वामी रघुराज महाराजांच्या आशीर्वादाने संपन्न होणारा हा वारकरी संप्रदायामध्ये भर टाकणारा वैभवशाली कार्यक्रम. आणि या वैभवशाली कार्यक्रमामध्ये आज अतिशय सुवर्ण अक्षरांनी लिहावा इतका ओजस्वी तेजस्वी दिवस म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताच्या सुवर्ण पर्व काळावरती आज माझ्याकडे ही प्राप्त असणारी कीर्तनाची सेवा आहे. सप्ताहाचं निमित्त आपल्या सर्वांना माहीतच आहे. संत स्वामी रघुराज महाराज फड परंपरेचे एकनिष्ठ शिष्य आणि परमदरणीय परमपूज्य आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान बप्पांचे एकनिष्ठ शिष्य आदरणीय वैकुंठवासी हरिभक्ती पारायण हरिदास नाना डोंगरे पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने डोंगरे परिवाराच्या वतीने आयोजित केलेलं हे भव्य दिव्य पद्धतीचं अन्नदान ज्ञानदानाचं योग्य यथार्थ अशा पद्धतीचे कार्यक्रमाचं प्रयोजन. विठाला 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 या कार्यक्रमाला
आम्हाला ज्यांचे आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत ते आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमादरणीय परमपूज्य आदरणीय गुरुवर्य माझे गुरु आदरणीय संत स्वामी रघुराज महाराज यांचे विद्यमान नववे वंशज आदरणीय गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर बप्पा यांचे आशीर्वाद या कार्यक्रमासाठी प्राप्त झालेले आहेत. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, समाजामध्ये मस्तक टेकवावं अशा जागा हल्ली फार कमी आहेत मामा. आपलं हे मस्तक कुठं टेकवावं अशा जागा हल्ली फार कमी आहेत की पण ज्यांच्या चरणावर मस्तक टेकवल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असे चरण म्हणजे आदरणीय बप्पा आहेत. आणि अजून दुसरं महत्वाचं वाक्य नेहमी सांगत असतो, माणूस कीर्तनात 2 तास काय सांगतो याच्यापेक्षा राहिलेले 22 तास काय जगतो आणि जे जगतात आणि त्यांच्या पाठीमागे जो समाज चालतो त्याला धर्म असं म्हणतात. विठाला विठाला अशा बाप्पांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्यतेला प्राप्त झालेला आहे. आज कीर्तन सभेच्या निमित्ताने परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय धर्मसिंहासनी आदरणीय गायत्री दिदी या ठिकाणी आज औरजून उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी नतमस्तक होतो. कीर्तन सभेच्या निमित्ताने आज या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार संत स्वामी रघुराज महाराजांचे 10वे विद्यमान वंशज भागवताचार्य शिवमहापुराण कथा प्रवक्ते रामाणाचार्य आदरणीय भागवताचार्य रामाणाचार्य शिवमहापुराण कथा प्रवक्ते आदरणीय अनिरुद्ध महाराज निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय हरिभक्ती पारायण मारुती महाराज विश्वनाथ बाप्पा या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी वंदन. आदरणीय संभाजीनगर कल्ले महाराज आकाश महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद. गायनाच्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आणि आपल्या संत स्वामी रघुराज महाराज फडाचं भूषण वैभव आदरणीय हरिभक्ती पारायण अंगदनाथ सांगवे, आदरणीय दुसरे गायनाचार्य ज्येष्ठ गायनाचार्य हरिभक्ती पारायण आदरणीय गोरखदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सगळेच ज्येष्ठ गायनाचार्य हजारे महाराज असतील. त्यानंतर आदरणीय ज्यांनी पहिली चाल गायली आदरणीय यादव महाराज आहेत. त्यानंतर संगीत अलंकार संगीत विशारद कृष्णा महाराज मोहिते आहेत. माझ्या समवेत आलेले आदरणीय हरिभक्ती पारायण दत्ता महाराज चव्हाण आमच्या परंडा तालुक्याचं भूषण, आदरणीय कल्याण महाराज चुंब या ठिकाणी साथीसाठी आहेत. मृदंगाच्या साथीसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्ती पारायण संत स्वामी रघुराज महाराज यांचे विद्यमान वंशज गुंडा महाराज निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांचा तबला ऐकत राहावा गेली 40 वर्ष झालं अविरतपणे वारकरी संप्रदायाची अखंड सेवा करणारे आणि आपल्या संत स्वामी रघुराज महाराज फडाचं भूषण वैभव हरिभक्ती पारायण नामदेव अण्णा खरा मामांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि या सगळ्याला शोभा प्राप्त करण्यासाठी राजांच्या उत्सवाला त्या ठिकाणी पुरंदरावरती सनई चौघडे वाजलेच, पण आज सुद्धा जयंतीला सनई या ठिकाणी वाजती, त्याच्यामुळे हे विशेष आहे. आदरणीय आमचे पाडसे मामा आणि सगळेच आपण ज्ञानाई गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, श्री स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, साऊंड सिस्टीमवाले, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. मी तुम्हाला 2 तास काहीच द्या असं म्हणणार नाही, कारण मला यातलं काही कळत नाही. ट्रबल द्या, बास द्या, गेन द्या, विको द्या, फीडबॅकला द्या, रिटर्नला द्या, करण्याला द्या, साऊंडला द्या, असं काही मी तुम्हाला आलं ना सगळं. त्याच्यामुळे असं मी तुम्हाला काही मागणार नाही. हल्ली कीर्तनकाराचे 10 मिनिटं हे सिस्टीमवरच चाललेत. मला असं वाटतं काही काही कीर्तनकारांनी आता सिस्टीमवर लय बोलण्यापेक्षा कीर्तन बंद करून सिस्टीमच घ्यावी. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला मनापासून धन्यवाद. ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आदरणीय आपल्या सर्वांचे मित्र असणारे आणि महाराष्ट्रातील एक समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय आदरणीय महेश दादा डोंगरे पाटील यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, ज्यांच्यामुळं गेल्या वर्षीही महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन आपल्याला श्रवण करायला भेटली, यावर्षी भेटतील आणि इथून पुढे अविरतपणे हा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे. ते जरी म्हणले नसले तरी मी खात्री देतो, कारण माझ्याकडे थोडं बारकं सारखं नियोजन असतं, मला खात्री द्यायला काय जाते. त्याच्यामुळं
महेश दादांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. त्यांचे दोन्हीही बंधू आदरणीय शिवाजी दादा असतील आणि दत्तात्रय दादा असतील, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. कीर्तन सेवेला आरंभ. विडाला विडाला आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आजचं हे कार्यक्रमाचं केलेलं आयोजन आहे. खरं तर आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी आज या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहे. आपण आपल्या आपल्या परीने त्यांना काहीतरी थोडंसं समर्पित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. पण अनिरुद्ध महाराज, माझ्या धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती एवढी उज्ज्वल आहे की महाराज धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण जयंती साजरी कराल, पण पूर्वसंध्येला अख्खं सगळं गावच धुवून काढण्याचं काम निसर्गाने केलं. निसर्ग आदिगोर आपल्या स्वागतासाठी, आपल्या आदिगोर निसर्ग आहे महाराज, सगळं चकाचक धुवून काढलं. कारण माझे राजे आज अवताराला येणार आहेत म्हणून. बेटा आला बेटा ज्यांच्या चरित्राचं आपल्याला या ठिकाणी कथन करायचं आहे, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना विनंती आहे, तुमच्या चरित्राचा गुणानुवाद करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. तुम्ही यावं आणि या सूर्य सिंहासनावरती विराजमान व्हा. आइए महाराज विराजे, 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 आइए महाराज यावं आणि या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान व्हावं. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आपण जयंती या ठिकाणी संपन्न करतोय. काय राजांची जयंती संपन्न करतोय? पहा, 12व्या शतकातला महाराष्ट्र दयादुधामध्ये संपन्न होणार आमचा 12व्या शतकातला महाराष्ट्र होता. प्रत्येकाच्या घरामध्ये दूध जावं तसं प्रत्येकाच्या घरामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थ आनंदामध्ये साधली जात होती. असा आमचा 12व्या शतकातला महाराष्ट्र होता. याच 12व्या शतकामध्ये मौनी महावैष्णव नवरेंचा अवतार झाला. माझी मराठाची बोल कौतुके परी अमृताही पैजा जिंके, ऐसी अक्षर रसिके मिळवी, असा आमचा 12व्या शतकातला महाराष्ट्र. सगळे काही आनंदामध्ये चाललं होतं. विंध्याच्या पाठी बघून धुळीचे लोट उठले. दिन दिन करत अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी या महाराष्ट्रावरती आली. 8000 इस्लामी कंटकांनी हा महाराष्ट्र बेचिराग करून टाकला. त्यावेळेस या महाराष्ट्राच्या भूमीवरती राज्य करत होता राजा रामदेवराय. झुकला राजा रामदेवराय, झुकला देवगिरी. 6 जानेवारी 1294 या महाराष्ट्राच्या भूमीचा पहिला अपमान झाला. भली मोठी खंडणी अल्लाउद्दीन खिलजीला त्या ठिकाणी राजा रामदेवरायांना द्यावी लागली. 12व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंत हा महाराष्ट्र वाट पाहत होता. कोणीतरी बुद्धिमान पुरुषाने यावा, स्वत्व स्वाभिमान जिवंत ठेवावा. घराच्या बाहेर पडलेली स्त्री, घराच्या बाहेर पडलेली माता आणि घराच्या बाहेर पडलेली बहीण घरामध्ये शाश्वत येईल का नाही याची शाश्वती राहिली नव्हती. मलाच 12व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंत या महाराष्ट्राची राखरांगोळ झाली होती. हा महाराष्ट्र वाट पाहत होता, कुणीतरी यावं, धर्म जिवंत ठेवावा. लागलं ते 15वं शतक. गोदावरी तीरावरती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अवतार झाला. बेचिराग झालेला महाराष्ट्र नाथ महाराजांनी उघड्या डोळ्याने पाहिला.
रसा तळायला गेलेला समाज परिवर्तन करण्याचा काम 15व्या शतकामध्ये महाराज कीर्तनाच्या भरुडाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी केलं. आई जगदंबेच्या चरणावरती साथ घातली. आई दारू घाल. दारू गडबय आता दारू गडबय दारू गडबय आता दारू गडबय आता दारू गडबय दारू गडबय आता दारू गडबय दारू गडबय आता दारू गडबय आता दारू गडबय दारू गडबय दारू गडबय आता दारू गडबय दारू गडबय आता दारू गडबय आता दारू गडबय दारू गडबय आता माऊर लक्ष्मी दारू गडबय दारू गडबय लक्ष्मी दारू गडबय दारू गडबय तुझ्या भवानी दारू गडबय दारू गडबय दारू गडबय आता दारू गडबय आता दारू गडबय दारू गडबय आता दारू गडबय दारू गडबय आई जगदंबेच्या चरणावरती आता काही गाडी घोंबली गेली. 15 वर्षाला लागत 16 वर्षाला 2 मातांवर घराणी एकत्रित आली. एक जातबांचा घराणा, दुसरं भोसल्यांचा घराणा. ज्यावेळेस समाजामध्ये 2 गारगुट एकमेकावरती घासल्या जातात त्यावेळेस अग्नी प्रज्वलित होतो. बेचिराग झालेला महाराष्ट्र राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने उड्या डोळ्याने पाहिला आणि आई जगदंबेला साथ घातली. आई माझ्या जर पुढे सुपुत्र जन्माला घालायचा असेल तर असा सुपुत्र जन्माला घाल की हा महाराष्ट्र त्या ठिकाणी सुजलम सुपलम बनवणारा, धर्म टिकवणारा असा सुपुत्र माझ्या पुढे जन्माला घाल. आणि तो दिवस उजळला. सुवर्णाक्षर लिहावी इतका ओजस्वी तेजस्वी दिवस अखंड हिंदुस्थान ज्या दिवसाची वाट पाहत होता. 19 फेब्रुवारी 1630 हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा या पृथ्वी तलावर अवतार झाला. पण महाराज या महाराष्ट्रावर उपकार आहेत. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे एवढे उपकार आहेत की महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या सुद्धा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. माझ्या जिजाऊची पुण्याई कधी आली वापराला, माझ्या जिजाऊची पुण्याई कधी आली वापराला. सगळ्यांनी एकदा हात वरी करा, दोन्ही हात. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पुण्याई होती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची. पुणे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श पुत्र राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्माला. धन्य जिजाऊची कुसा, धन्य जिजाऊची कुसा. जन्म दिला छत्रपती
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ। जे म्हणजे जिज्ञासा, ज्या म्हणजे जागृती आणि उ म्हणजे उत्कर्ष, या तीन गुणाचा समुच्चय म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झाला महाराज। 18 बगड जातीतील मावळ्यांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहडेश्वरावरती 16व्या वर्षी शपथ घेतली, हिंदवी स्वराज्य व्हावं। कुठल्या जातीपातीचा विचार केला? कुठल्याच नाही। हिंदू म्हणलं की 18 बगड जाती एकत्रित आल्या। स्वराज्याची निर्मिती करत असताना छत्रपतींनी विचार केला नाही जाती आणि पातीचा। मावळ्यांच्या तलवारी समोर नंगाना चालत नव्हता साडेसातीचा। लढायला जाताना मावळा विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा। मावळ्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा। भाग्यवाने आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि या जगात महाराष्ट्राची ओळख जर काय असेल नामदेव मामा, हा महाराष्ट्र जगात ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना। 18 बगडी जातीतील मावळ्यांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं। महाराज आदर्श पुत्र निर्माण करायचा असेल, आदर्श पुत्र घडवायचा असेल तर त्याच्यासाठी तुकोबऱ्यांनी बीज निर्मितीची प्रक्रिया सांगितली। आधी जिथं शुद्ध बीज पेरलं जातं तिथं फळे रसाळ शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध भाजलेलं बीज पेरलं तर उगवतं का? दुबागलेलं बीज पेरलं तर? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उगाच कुठेही अवताराला आले नाही, तिथं बीज शुद्ध होतं। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई माता साहेब, बीज शुद्ध असणं गरजेचं। आता सगळंच बदलत चाललं कृष्ण महाराज। परवा दिवशी कालच रिझल्ट लागला बघा 10वीचा, तर मार्क बी असे पडत चाललेत। काल कमीत कमी राज्यातल्या 200-300 पोरांना 100 पैकी 100 मार्क असतील। मार्क बी आता दणकून पडायला लागले। आमच्या काळात एवढे नव्हते बाबा, मला 53च होते 10वीला। बरं, बीज शुद्ध असलं पाहिजे। एक पोरग घराच्या कट्ट्यावर मार्क लिस्ट घेऊन बसलं होतं। उगाच संभाजी महाराज कुठेही अवतार घेत नाही। घराच्या कट्ट्यावर मार्क लिस्ट घेऊन बसलं होतं। बाप घराच्या बाहेर गेला होता। 10-15 मिनिटांनंतर बाप घरामध्ये चालला। मुलाच्या हातातली मार्क लिस्ट कमी आणि इकडं बघितलं बाबा मार्क लिस्ट घेऊन, त्याच्या होते 42%। बापाला रागच आला। बाप खवळला, काय केलंय मी तुझ्यासाठी? दुसऱ्याच्या बांध करू करू जमिनी दुसऱ्याची पाईपलाईन फोडून मी आपल्या उसाला पाणी दिलं। काय केलंय मी तुझ्यासाठी? म्हणला एवढे कमी मार्क। माग असला आणि एकच कांटाळी ठेवून दिली। पोरांनी एक कांटाळी खाल्ली, पोरगा गप बसलं। दुसरी मारायला लागला। ती म्हणला ओ थांबा। बाप म्हणला का थांबा? एवढे कमी मार्क असतात का म्हणे? आणि मला थांबा म्हणतो। ती मला मार्क लिस्ट पुन्हा एकदा नीट हातात घ्या। बापाने मार्क लिस्ट हातात घेतली। म्हणला त्याच्यावरचं नाव नीट वाचा। नाव नीट वाचलं। बाप म्हणला ही तर माझीच आहे जुनी।
जिथं बीज शुद्ध असतं तिथं महाराज बीज तैसी फळे तीत या बीज तैसी फळे बीज तैसी फळे दत्ता महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. बीज तैसी फळे येती तया. लिंबाच्या झाडाखाली किती जरी साखर टाकली तरी त्याला दुसरं फळ येऊ शकत नाही, त्याला लिंबुळीच येऊ शकते महाराज. जसं पेराल तसंच उगवल. त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे ते बीज. आता सगळंच बदलत चाललंय महाराज. माता माऊली सुद्धा महाराज तेवढ्या सईबाई सारख्या पवित्र असल्या पाहिजेत. पिता छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असले पाहिजे. सगळंच बदलले. एक माता माऊली कंदरला गेली कपड्याच्या दुकानात. दुकानदाराला म्हणली चांगली साडी दाखवा. दुकानदार म्हणला बसा, ही घ्या 600 रुपयाला. म्हणली अजून चांगली द्या. ही घ्या म्हणला 1000 रुपयाला. म्हणली अजून चांगली द्या. दुकानदार म्हणला दो घेतलाच काय मेळ लागणार नाही, साड्यातला ना अजून काय चांगली द्या. दुकानदार भलते हुशार राहतात. त्यांनी 4 वर्ष जुनी साडी काढली टाकली. म्हणला ही घ्या, नवीनच पॅटर्न आहे. मावशी म्हणली ही कुणाच्याच अंगावर नाही, नवीन दिसते. साडी घेतली आणि काउंटरवर आली. दुकानदार पैसे द्यायचे किती? दुकानदार म्हणला वाटलं नाही का बोर्ड फिक्स रेट आहे 1500 रुपये. ती म्हणली माणसं बघा जाण जरा, किती दिवस झाला तुमच्या दुकानात साड्या घेऊन जाते. मुलाच्या लग्नाचा बसता तुमच्या दुकानात, मुलीच्या लग्नाचा बसता तुमच्या दुकानात, वास्तुक शांती तुमच्या दुकानात. माणसं बघत जाणार. 4-5 वर्ष झालं मी तुमच्या दुकानात साड्या घेऊन जाते. दुकानदार मला डोकं टिकून पाया पडतो पण खोटं काय बोललं का? मावशी म्हणल्या झालं काय? म्हणलं मी दुकानात 2 दिवस झाले टाकले. जिथं बीज शुद्ध आहे तिथं फळी रसाळ आणि गोमटे. तो दिवस उजळला 14 मे 1657 पुरंदरावरती सईबाई मातेच्या पोटी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अवतार झाला. सगळीकडे सनई चौघडे वाजायला लागले. छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्र प्राप्त झाला. सोनियाचा दिवस उजळला. महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अवतार झाला. पण महाराज काय माझ्या राजाच्या चरित्र आहे. ज्या दिवशी जन्माला आले राजे त्या दिवसापासून संघर्ष सुरू ते अगदी मरणाच्या टोकापर्यंत. कमालीचा संघर्ष ज्या राजाच्या पदी आला त्या राजाचं नाव म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. बेटा आला. संभाजी महाराजांचा जन्म झाला. सगळीकडे आनंद आहे. पुरंदरावरती महाराज त्या ठिकाणी पेढे वगैरे वाटण्यात आले. पण महाराज सईबाई मातासाहेबांची त्या ठिकाणी महाराज प्रकृती साधारण होती. दूध येईना गेलं. काय करावं? निरोप झाला कापूर होळच्या धाराऊ गाडी मातेला आणि गडावरती बोलवलं आणि सांगितलं होणार या संभाजी महाराजांची दुधाई होणार का? तयार 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 आहे. धाराऊ माता त्या ठिकाणी महाराज संभाजी महाराजांना दूध पाजण्यासाठी तयार झाल्या आणि कलेकलेने संभाजी महाराज वाढू लागलेले. लहान वयामध्ये जे संस्कार केले जातात ते संस्कार माणूस घडण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. सरसावल्या पुढे एकदा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ दुसरा छत्रपती घडवण्यासाठी संभाजी महाराजांना घडवण्यासाठी महाराज अवघ 2.25 वर्षाचं वय असेल. पहिल्यांदा दुधासाठी संघर्ष करावा लागला. 2.25 वर्षाचं वय या महाराष्ट्रामध्ये अफजल खान चालून आलेला आहे. सगळीकडे गदारोळ महाराष्ट्रामध्ये माजलेला आहे. त्याच काळामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातून वयाच्या 2.25व्या वर्षी सईबाई मातेसाहेबांनी महाराज निरोप घेतला. किती संघर्ष. वयाच्या 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी महाराजांच्या जीवनातून आईंनी निरोप घेतला आणि महाराज बालशिव महाराजांना घडवण्यासाठी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ पुढे सरसवल्या. काय संस्कार केले याचं चिंतन करायचंय महाराज. पण हा अवतार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा झाला कशासाठी याचं चिंतन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात.
धर्माचे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन.
बाल संभाजीराजे कलेने त्या ठिकाणी महाराज वाढू लागलेले आहेत. अनेक प्रकारचं ज्ञान बाल संभाजी महाराजांना त्या ठिकाणी महाराज गडावरती देण्यात येत आहे. तलवारबाजी असेल, दांडपट्टा असेल, महाराज वेगवेगळ्या पद्धतीच्या कसरती त्या ठिकाणी बाल संभाजीराजे करू लागलेले आहेत. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कलेने वाढत होतं आणि महाराष्ट्रावरती चालून आला मिर्झाराजे जयसिंग. भली मोठी तोड घोड घेऊन महाराज महाराष्ट्रावरती चालून आलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नाविलाज झाला आणि महाराज पुरंदराचा तह मिर्झाराजे जयसिंग सोबत करावा लागला. 23 गडगुडाचं स्वराज्य मिर्झाराजे जयसिंगांना द्यावं लागलं आणि पुरंदराचा तह झाला. कलेनं वाढणारं स्वराज्य महाराज त्या ठिकाणी कुठंतरी थोड्या वेळ विराम भेटला आणि 23 गडकुटाचं स्वराज्य त्या ठिकाणी महाराज मिर्झाराजे जयसिंगला देऊ केलं. एवढ्यावरती थांबलं नाही. मिर्झाराजे जयसिंगांनी सांगितलं, राजे तुम्हाला औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसासाठी आग्र्याला यावं लागेल. तयार झाले. सोबत शंभू राजांनाही घेऊन यावं लागेल. तयार झाले. 5000 मनसबदारी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि 7000 मनसबदारी धर्मवीर संभाजी महाराजांना. कारण औरंगजेबाला बी कळून चुकलं होतं. 2 पावलं राजांपेक्षा धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज पुढे. 7000 मनसबदारी आणि महाराज निघाले. आग्र्याच्या औरंगजेबाच्या वाढदिवसासाठी महाराज एवढा मोठा दूरचा प्रवास करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सोबत मावळे आणि साधारण 8.5 वर्षाचं वय शंभू राजांचं असेल. ऊन वारा पाऊस सगळं सोसोत महाराज त्या ठिकाणी शंभू राजांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले. औरंगजेबाचा वाढदिवस संपन्न होणार होता. दरबारामध्ये सगळेजण उपस्थित झालेले होते. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारामध्ये उपस्थित झाले आणि जाऊन बुजून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा नकळत थोडासा अपमान करण्यात आला. दुसऱ्या रांगेला उभा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्याच्या गोट्यामध्ये जाऊन, दुसऱ्याच्या राज्यामध्ये जाऊन महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिंदवी सूर्य छत्रपती शिवाजी महाराज खवळले गेले आणि मोठ्या आवाजामध्ये औरंगजेबाला सुनावलं आणि दरबार सोडून छत्रपती शिवाजी महाराज निघून आले. सोपी गोष्ट नाही महाराज. दुसऱ्याच्या दरबारामध्ये जाऊन सिंहाची डरकाळी फोडणारे जगातले पहिले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्या गावात माणूस भलत्या उड्या मारल, दुसऱ्याच्या नाही. हे पहिल्यांदा जमलं एक जणाला, हनुमंतरायाला. दुसऱ्याच्या गावामध्ये जाऊन लंकाच पेटवली. त्यानंतर महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज त्या ठिकाणी आणि ठरवला आजपासून औरंगजेबाच्या दरबारामध्ये येणार नाही. पण बाल शिवराजे कधी मध्ये औरंगजेबाच्या दरबारामध्ये, महाराज बाल संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊ लागलेले. काय संस्कार आहेत महाराज. 8.5 वर्षाचं वय असेल संभाजीराजाचं आणि एके दिवशी दरबार भरलेला आणि औरंगजेबाच्या समोर संभाजी महाराज उपस्थित झालेले आणि सहज औरंगजेबाने संभाजी महाराजाकडे पाहिलं आणि विचारलं, होय संभाजी महाराज, आमच्या या दरबारामध्ये एक मल्ल उभा आहे, त्या मल्लासोबत कुस्ती खेळणार का? विचारलं औरंगजेबाने. आणि महाराज 8.5 वर्षाचं वय असेल संभाजी महाराजांचं. संभाजी महाराजांनी सांगितलं, खेळलो असतो या दरबारामध्ये या मल्लासोबत कुस्ती, पण सांगू का, आमच्या लायकीचा एकही मल्ल तुझ्या दरबारात नाही, त्याच्यामुळे या मल्लासोबत आम्ही कुस्ती खेळू शकत नाही. आम्ही जर कुस्तीच खेळायची झाली तर आम्ही आमच्या लायकीच्या मल्लासोबत कुस्ती खेळू शकतो. 8.5 वर्षाचा महाराज संभाजी राजा त्या ठिकाणी औरंगजेबाच्या दरबारामध्ये महाराज त्या ठिकाणी डरकाळी फोडतो. साधारण गोष्ट नाही महाराज. अजून एकदा असाच प्रसंग त्या दरबारामध्ये झाला. दिलेर खान त्या ठिकाणी उभा आहे, बाल संभाजीराजे समोर उभा आहेत, औरंगजेब सिंहासनावरती बसलेला आणि दिलेर खानाने सहज संभाजी महाराजांची मजा करावी म्हणून त्या ठिकाणी विचारलं, होय संभाजी महाराज, तुमच्या आबासाहेबांनी आम्हाला 23 गडगुडाचं स्वराज्य दिलेलं आहे. हो, मग आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात एक हत्ती भेट द्यावा म्हणून ठरवलेलं आणि तुम्हाला हत्ती भेट द्यावा म्हणतोय. पण संभाजी महाराज, तुम्ही आग्र्यात ना तुमच्या महाराष्ट्रामध्ये हत्ती कसा घेऊन जाणार? महाराज तल्लक बुद्धी होती. बाल संभाजी महाराजांनी सांगितलं दिलेल खानाला, तुम्ही जर आम्हाला हत्ती भेट दिला
तर मी एक तर त्या हत्तीवर बसून त्याला महाराष्ट्रात घेऊन जाऊ, तसा जर नाही हत्ती आला तर त्याला वडत वडत महाराष्ट्रात घेऊन जाऊ, पण महाराष्ट्रात घेऊनच जाऊ. पण मला हे सांगा, आमच्या आबासाहेबांची 23 गडगुडाचं स्वराज्य तुम्हाला देऊ केलेले, तुम्ही 23 गड कुठं आग्र्याला घेऊन येणार कसं हे आम्हाला सांगा. ही बुद्धिमत्ता होती महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची. महाराज दरबारामध्ये जात होते, येत होते. आग्र्याच्या दरबारामध्ये महाराज त्या ठिकाणी औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती संभाजी महाराज अडकलेले होते. विचार केला याच्यातनं बाहेर पडायसाठी बुद्धी चालवत होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि सहज एके दिवशी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाल संभाजी महाराज माठ आणण्यासाठी एका कुंभाराकडे गेलेले, माठ आणण्यासाठी. आणि कुंभाराकडे जाऊन संभाजी महाराजांनी विचारलं, ओ कुंभार दादा, केवढ्याला दिला हा माठ? केवढ्याला दिला हा माठ? मुखातनं शब्द बाहेर पडले की कुंभार दादा बाहेर आला. आणि कुंभार दादाने विचारलं, मराठी? ज्या अर्थी मराठी बोलतायत त्या अर्थी हे महाराष्ट्रातलेच असले पाहिजे. कोण तुम्ही? संभाजी महाराजांनी सांगितलं, शिवपुत्र संभाजी. वा वा, आनंद झाला कुंभार दादाला. आणि मग महाराज संभाजी महाराजांनी आग्र्यामध्ये कुंभार दादा सोबत मैत्री वाढवली. आणि त्या ठिकाणी शुभाराजांनी सांगितलं होतं की आपल्याला त्या ठिकाणी हे मैत्रीचं रूपांतर इथून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. मैत्री वाढत गेली. आणि महाराज एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आजारी पडण्याचं नाटक केलं. आणि महाराज त्या ठिकाणी पत्र पाठवलं औरंगजेबाला, मी फार आजारी पडलेलो आहे, आता ही माझी शाश्वती नाही, पण मला असं वाटतं आमचा महाराष्ट्र सोडून एवढ्या लांब मुलखामध्ये मी आलेलो आहे, मला असं वाटतं की इथे काहीतरी दान धर्म करावा. म्हणून माझी इच्छा निर्माण झालेली, आग्र्यातल्या काही लोकांना त्या ठिकाणी मिठाई वाटावी, म्हणून मी मिठाई वाटायचं ठरवलेले. तुमची आज्ञा असेल तर मला मिठाई वाटायला परवानगी देण्यात यावी. पत्र पाठवलं. कळालं नाही गणिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि मिठाई वाटायला त्या ठिकाणी परमिशन दिली. रोज पिटारे भरले जात असायचे. मिठाई वाटायला सुरुवात झाली आग्र्यामध्ये. आणि महाराज ते मिठाईचे पिठारे रोज साईज बदलत चालली. रोज एक साईज नाही, कधी मोठी साईज, कधी बारकी साईज. पेठाऱ्यातनं रोज तुपातली, साजूक तुपातली मिठाई वाटली जाऊ लागली. आणि तुपातली मिठाई खाऊन महाराज फक्त मस्तीत चढवली त्यांनी. आणि एके दिवशी संभाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी डाव आखला, याच पेठाऱ्यामध्ये बसून आपण आग्र्यातनं बाहेर पडायचं. मग याच्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका आहे म्हणजे त्या कुंभारदादाची. आपल्या महाराष्ट्रातल्या तुळजापुरातले ते कुंभारदादा आहेत. त्यांना निरोप पाठवा, आम्ही येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आग्र्यातनं बाहेर पडणार आहे. बाहेर पडण्यासाठी आम्हाला रस्ता कळला नाही. मग एक काम करा, बाहेर पडण्यासाठी आम्ही जर दिवसा बाहेर पडणार असोल तर त्या ठिकाणी जागोजागी धूर करा, आम्ही त्या धुराच्या दिशेने बाहेर पडू. आणि आम्ही जर रात्री बाहेर पडलो तर त्या ठिकाणी जाळ करा, त्या जाळ्याच्या दिशेने आम्ही बाहेर पडू. सूचक कल्पना त्या ठिकाणी कुंभारदादाला दिली. आणि कुंभारदादाचं काम सुरू झालं. महाराज एके दिवशी महाराज त्या ठिकाणी त्या पेठाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले, दुसऱ्या पेठाऱ्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बसलेले. आणि आग्र्यातनं पलायन केलं महाराज. कळालं सुद्धा नाही महाराज. आणि त्या ठिकाणी आग्र्यातनं पलायन केल्यानंतर मथुरेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ठेवण्यात आलं. आणि महाराज आपल्या मोजक्या मावळ्यांनिशी महाराज छत्रपती शिवाजी महाराज गडावरती हजर झाले. पण गडावरती हजर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांचा पाठलाग करेल. मग काय करायचं? अफवा पसरवली. संभाजी महाराजांचं वाटेमध्ये निधन झाले. बातमी औरंगजेबाच्या गडावरती गेली, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झाले. निधन झाले म्हटल्यानंतर महाराज पाठलाग करणारा औरंगजेब त्या ठिकाणी शांत बसेल म्हणून महाराज त्या ठिकाणी बातमी पसरवली महाराज. आणि त्या ठिकाणी मथुरेमध्ये एका पुरोहिताच्या घरामध्ये महाराज त्या ठिकाणी संभाजी महाराजांना ठेवण्यात आलं होतं. आणि महाराज सुखरूप छत्रपती संभाजी महाराज गडावरती हजर झाले. महाराज अशा कलेने महाराज गडावरती हजर झाल्यानंतर महाराज संभाजी महाराज, गेलेले संभाजी महाराज वेगळे होते आणि आलेले संभाजी महाराज वेगळे होते. मोगल्या रियासतीचा अभ्यास करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आता तरबेज झाले होते. आणि महाराज कलेनं संभाजी महाराज वाढायला लागलेले. आणि काय केलं महाराज? त्यांनी दुसरं काम केलं. धर्माच्या प्रचाराबरोबर भगवंताच्या बीजाचाही प्रचार केला.
राजा सोबत महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनीही आग्र्यावरनं महाराज महाराष्ट्रामध्ये सुखरूप पोहोचले. कलेकलेने संभाजी महाराज वाढायला लागलेले आहेत. दांडपट्टा, तलवारबाजी आणि एक प्रकारचं प्रशिक्षण त्या ठिकाणी महाराज संभाजीराजांना देण्यात आलं. एवढ्याच नाही तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज एवढे बुद्धीमध्ये तल्लख होते की महाराज त्यांनी धर्मासोबत त्या ठिकाणी बीज वाढवावे नाम म्हणजे महाराज संस्कृतातलं ज्ञानही त्या ठिकाणी ओतपोत पद्धतीने धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोमारोमामध्ये भरलं होतं. संस्कृत येते राजांना, यात विशेष नाही. पोर्तुगीजांची भाषा, डचांची भाषा, एवढ्याच नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मराठी येते, हिंदी येते, पोर्तुगीज येते, डच येते, यात विशेष नाही. संस्कृत येते, याच्यासोबत या राजपुत्राला इंग्रजी सुद्धा येते. तब्बल 16 भाषा त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना येत होत्या महाराज. म्हणून तर महाराज त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बुद्धीमध्ये एवढे पारंगत होते. बुधभूषणम नावाचा ग्रंथ त्यांनी 14व्या वर्षी लिहिला. नकशिका, नायिका भेद महाराज अनेक पद्धतीचे ग्रंथ त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि कलेकलेने महाराज संभाजी महाराज वाढू लागलेले. वाढत असताना ठिकाणी इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचंही स्वराज्य कलेकलेने वाढत होतं. आणि महाराज गेलेल्या गडगुडासोबत अनेक गडगुड त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट करून घेतलेले. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांना पालथी घालून छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्याचे राजे झाले. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. घड्याळो राजा की रे झाला, घड्याळो राजा की रे झाला, शिवबा सिंहासनी बैठला, शिवबा सिंहासनी बैठला. शिवाजी महाराज राजे झाले. काय महाराज शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं महाराज. एवढ्या सगळ्या बलाढ्य मोठ्या सैनिकांसमोर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या मुलाच्या हातामध्ये शमशेर देऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं महाराज. 23 गडकोट दिली होती पण महाराज 360 गडकोटाचं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलं. संकट जीवनामध्ये महाराज संधी म्हणून येत असतात. संकट जीवनामध्ये संधी म्हणून येत असतात. आलेली संकट पायदळी तोडून जीवनामध्ये यश आत्मसात कसं करावं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपणाला शिकवतं. किती जरी संकट आली तरी संकट पायदळी तोडून जीवनामध्ये यश आत्मसात करायचं. म्हणून तुकोबऱ्या बोलतात एक तर महाराज महापुरुषांचा अवतार धर्माच्या पालना करताय. धर्माचे पालन करणे पाखंडांचं खंडन करण्याकरता. आणि महाराज काय हेची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम. माणसाने एक धर्मकार्यात असावं महाराज, परमार्थात तरी असावं. तुकोबऱ्या बोलतात आम्ही इतकं भगवंताच्या नामचिंतनाचा प्रचार केला, हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. प्रत्येक जण तुकोबऱ्यांकडे गेला की तुकोबऱ्यांनी सांगायचं भगवंताचं नामचिंतन कर. तुकोबऱ्यांनी विचारलं भगवंताचं नामचिंतन कर, भगवंताचं नामचिंतन कर म्हणता महाराज तुम्ही काय होतं काय अनुभव केले एका चिंतेता विठ्ठल इतका नामाचा प्रचार अशनी शयनी सदा हरीचे चिंतन. महाराज तुकोबऱ्या बोलतात आपलं जीवन परमार्थाकडे असावं. महाराज भगवंताच्या नामचिंतनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी या पृथ्वी तलावर महाराज संत अवतार घेत असतात. संतांच्याही अवताराचं कार्य तेच आहे, धर्माचं पालन करणे पाखंड खंडन. महाराज कलेकलेने महाराज त्या ठिकाणी शंभूराजेही त्या ठिकाणी महाराज हातामध्ये शमशेर घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याच्या रेखा विस्तीर्ण करण्याचं काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करू लागलेले आहेत. महाराज हातामध्ये शमशेर घेऊन महाराज औरंगजेब महाराष्ट्रामध्ये चालून आला. पण महाराज चालून आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रेखा इतक्या विस्तीर्ण केला की महाराज तिकडं पोर्तुगीजांचा त्या ठिकाणी महाराज बंदोबस्त केला, डचांचा बंदोबस्त केला. महाराज अनेक पद्धतीचं विस्तीर्ण केल्या सीमा या स्वराज्याच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि महाराज धर्मवीर छत्रपती संभाजीच्या महाराजांच्या तलवारीचा निशाणा साधला भराणपूर. औरंगजेबाचं काळीज म्हणजे भराणपूर. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांनी भराणपूर सुद्धा उद्ध्वस्त केलं.
समशेरीचं टोक उडाल महाराज निघालं. औरंगाबादही उद्ध्वस्त केलं. आणि मग औरंगजेबाला कळना गेलं, एवढं मोठं बलाढ्य सैनिक आपल्याकडे, पण मुठभर बावळे घेऊन त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपल्याला निभाव लागून देत नाही. महाराज औरंगजेबाचं सैनिक पाहिलं तर महाराज 3 लाख घोडदळ होतं आणि 4 लाख महाराज पायदळ. केवढं मोठं महाराज सैनिक औरंगजेबाचं. आणि महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या सैनिकाचा जर विचार केला मावळ्यांचा, जेमतेम 40,000. एवढ्या मोठ्या बलाढ्य महाराज औरंगजेबाच्या समोर छाती उभा करून महाराज छातीचा कोट करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमा विस्तीर्ण केल्या. रणी निघत शूर न पाहे माघारी, रणी निघत शूर न पाहे माघारी, शूर न पाहे माघारी, न पाहे माघारी, रणी निघत शूर 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 न पाहे माघारी. ऐसा मददीर राखियाला, ऐसा मददीर राखियाला, ऐसा मददीर राखियाला, रणी निघत शूर न पाहे माघारी, रणी निघत शूर न पाहे माघारी, रणी निघत शूर न पाहे माघारी, रणी निघत शूर न रणांगणामध्ये जर एकदा शूर उतरला तुकोबरे बोलतात, रणी निघता शूर न पाहे माघारी. पुन्हा मागं वळून पाहणे नाही. एक 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 करत महाराज स्वराज्याच्या सीमा छत्रपती संभाजी महाराज विस्तीर्ण करत चालले. औरंगजेबाने मीटिंग बोलवली. अरे एवढं मोठं बलाढ्य सैनिक आपल्याकडे, पण मुठभर मावळ्यांना घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपल्याला निभाव लागून देण्यात गेले. काय करावं लागेल? आणि मग सांगितलं महाराज, एका सरदाराने औरंगजेबाला सांगितलं, मराठ्यांचा श्वास म्हणजे महाराज गडकोट. मग आता उघड्या मैदानात भेटायचं नाही, गडकोटावर छापा टाकायचा. कोण जाणार? आणि मग त्या ठिकाणी महाराज शाबुद्दीन खानने सांगितलं, मी जातो. म्हणले पण सगळ्यात छोटा किल्ला घ्या पहिल्यांदा. मोठा किल्ल्याची जर अपेक्षा केलो तर आपल्या पहिल्याच घासाला खडा लागत. छोटा किल्ला बघा. म्हणले घेऊ. कुठला किल्ला घेऊ? नाशिक जिल्ह्यातला रामशेज नावाचा किल्ला, छोटा. कोण जाणार? शाबुद्दीन खानने विडा उचलला. महाराज भली मोठी फौज फाटा घेऊन महाराज शाबुद्दीन खान चालून आला. रामजी पवार त्या ठिकाणी किल्ल्यावर होता. साधारण 300 मावळे घेऊन 40,000ची फौज घेऊन शाबुद्दीन खान रामशेज वर चालून आलेला आहे. विडा दिला रामशेज किल्ल्याला आणि सांगितलं, औरंगजेबाने विचारलं होतं शाबुद्दीन खानला, किती दिवसात किल्ला घेणार? त्याने सांगितलं, लय झालं 1 दिवसात किल्ला घेणार. किती दिवसात? 1 दिवसात. 300 मावळे काय म्हणले, 1 दिवसात त्यांना आपण किल्ला आपल्या हस्तगत करू. शाबुद्दीन खानाला मुक्काम पडला, किल्ल्याला विडा दिला आणि शाबुद्दीन खानने सांगितलं, चला ले लो किल्ला. आवाज दिला महाराज, निघाले महाराज. शाबुद्दीन खानचे सैनिक निघाले. गडावरती मावळ्यांनी महाराज सगळी यंत्रणा सुसज्ज ठेवली होती. मध्यंतरी गेले शाबुद्दीन खानचं सैनिक, तरी हालचाली नाही. शाबुद्दीन खानला वाटलं की म्हणले आपल्याला भिवून पळून गेले काय की, अजून काहीच हालचाल नाहीत. आपण मध्यंतरी आलो तरी काही हालचाल नाहीत. अजून थोडं वरल्या टप्प्यामध्ये आला सैनिक, सरपटत सापासारखं बरोबर मधल्या टप्प्यामध्ये आला. पुन्हा महाराज सीमा गर्जना झाली, हर हर. पुन्हा दुसऱ्या दिवशी महाराज दगड धोंडे गोळा करून ठेवलेले, भले भले मोठे दगड धोंडे. काहीच नाही, फक्त त्याला ढकलून दिलं महाराज. आता गडावरून येणारा दगड खाली शाबुद्दीन खानचं सैनिक सरपटत निघालेले
धड वरीही नाही आणि खालीही नाही. कुठल्या टप्प्यात आहे? मधल्या टप्प्यात. वरून येणारा दगड काय म्हणत असेल? जे हरी जेवलात का? असा पहिला पंक्ती असं म्हणत असेल का? नाही. मग वरून येणारा दगड महाराज चिंदामेंदा करून खाली चालला. तिसऱ्या दिवशी मिटिंग घेतली. काय करावं लागेल? तेवढ्यात एक सरदार आला आणि शाबुद्दीन खानला सांगितलं, किल्ला घ्यायचा असेल एक काम करावं लागेल. मग आपल्या सोबत जे आणलेल्या 36 तोपा त्यापैकी आता उद्या तोफेचा बार करू म्हटलं. त्याच्याशिवाय आपल्याला मेळ लागणार नाही. ठरलं. मग म्हणजे आता नाही, उद्या दिवस उजवायचा, तोफेचा मारा करायचा रामसेज किल्ल्यावरती. ठरली यंत्रणा. आता उद्या तोफेचा मारा करायचा म्हणलं तर शाबुद्दीन खान निवांत झोपला महाराज. त्यांना काय माहिती मराठी अजून 2 पाऊल पुढे. 100 मराठी आले रात्रीचे. काप 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 साप 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 तलवारीचे वार झाले. गळायच्या अगोदर तर महाराज पुन्हा 100 मावळे गडावरती हजर. सकाळी दिवस उजळला आणि सांगितलं, रात्री आले. मराठ्याने उद्रेक माजवला आणि निघून गेले. मग पेटवा तोपा आवाज दिला. तोपा पेटवा म्हणल्या, वाती कल्याण तोपा पेटवणार. तेवढ्यात महाराज वरूनच तोपेचा आवाज खाली सुरू झाला. शाबुद्दीन खानी विचारला, अरे या मराठ्यांजवळ तोफा कुठल्या? म्हणले त्यांनी लाकडाच्या बनवल्या. म्हणले तोफा बनवल्या खऱ्या, पण म्हणले यांनी दारू गोळा कुठला वापरला? म्हणले रात्री कशासाठी आले होते? आपलेच घेऊन गेलेत. म्हणले ना आपल्यालाच मारले. जिथे एक दिवसात शाबुद्दीन खान रामसेज नावाचा किल्ला घेऊन येतो म्हणला होता, 6 महिने गेले. एक गोडकोटाच्या महाराज भिंतीला सुद्धा शाबुद्दीन खानला हात लावावा लागला. हात लावायला जमलं नाही. 1 वर्ष लोटलं. किती दिवसात घेतो म्हणला होता? 1 दिवसात. वर्ष लोटलं. औरंगजेबाने निरोप पाठवला शाबुद्दीन खानला, वापस आजा, आजा वापस. 1 दिन में किल्ला लेता बोला था, 1 साल हो गया, अभी तक किल्ला नहीं. वापस वापस वापस. आणि पुन्हा मीटिंग बोलवली. कोण लाएगा? कोण जाणार? मीटिंग बोलवली. प्रत्येकाने सांगितलं मी जाणार. किती दिवसात? म्हणले लय झालं, महिन्यात घेऊन येतो, किल्ला हासिल करून येतो. फतेगार निघाला. भली मोठी फौज घेऊन निघालेला आहे महाराज. 2-3 वेळा हल्ला केला पण त्यालाही निभाव लागला नाही. त्याने ठरवलं असा निभाव लागणार नाही. त्याच्यासोबत महाराज सांगणारे खतरनाक असतात. सांगणाऱ्याने सांगितलं, म्हणले फत्तेखानला, आपल्याला जर हा रामसेज नावाचा किल्ला घ्यायचा असेल तर म्हणले एक काम करावं लागेल महाराज. काय? म्हणले या किल्ल्यासारखा दुसरा किल्ला उभा करू. म्हणले त्याच्यावरनं तो फटा. बघा सांगणारे, ह्याच्यासमोर दुसरा किल्ला उभा करून त्याच्यावरनं तोफा टाकू. महाराज कमीत कमी माणसाला त्यातलं नॉलेज नसल्यावर कमीत कमी सांगितलं नाही तर नाही पाहिजे महाराज. बरोबर का नाही? गावचा विकास होत असेल, एखादा विकास होत असेल, महेश दादा, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा विकासासाठी. ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा महाराज. ज्याच्याकडे श्रमदान आहे त्यांनी श्रमदान द्यावं महाराज. ज्याच्याकडे काही नाही कमीत कमी त्यांनी गप तरी बसावं. पण ह्या तिघाचा काही कालवा नसतो. ज्याचा काहीच देत नाही त्याचा जास्त कालवा असतो. बऱ्याच वेळा असंच राहतं. ते महेश दादा सप्त्याची मीटिंग बसते आणि मीटिंग बसल्यानंतर मग ते आता आपले बाप्पासारखे महाराज जातात तिथं फडकरी, मग सगळे गाव गोळा करतात. सांगा विण्याचं कोण बघणार? एक जण म्हणतो आम्ही विण्याची जिम्मेदारी घेतो. टाळकऱ्याचं कोण बघणार? एक जण म्हणतो टाळकऱ्याचं मी बघतो. भगवाजाचं एक जण म्हणला मी बघतो. मंडपाचं मी बघतो. सगळी मिटिंगमध्ये सगळी कामं वाटून दिली जातात. पाठीमागे एक जण उभा असतो. ती म्हणतं मी काय बघू? त्याला तेव्हा बाप्पासारखे महाराज लोक सांगतात तू काहीच बघू नको, फक्त 7 दिवस नीट करा, बाकी तू काहीच बघू नको. महाराज या सगळ्याची वळवळ नसती. ज्याला रिकाम आहे त्याची जास्त वळवळ असते. महाराज फतेगड आला आणि त्याला सांगितलं, सरदार त्या किल्ल्यासमोर तसा सेम टू सेम किल्ला उभा करू आणि त्याच्यावर टोपा टाकू. महाराज किल्ला उभा करायला महाराज जंगल तोडून 6 महिने गेले. किल्ला उभा केला महाराज आणि तोफा त्याच्यावर चढवल्या. एकाल्या तोफेचा आवाज होण्यापूर्वी महाराज तिकडून तोफेचा आवाज इकडे झाला. 6 महिने उभा केलेला प्रतिकृती किल्ला त्यांनी लाकडाचा एकेच दिवशी धडामधूम महाराज ढासळला आणि त्या ढासळीवर औरंगजेबाचं स्वप्नही त्याच्या खाली ढासळलं गेलं महाराज. पुन्हा तोही वापस गेला. त्यालाही वापस बोलून घेतलं. कासिम खानला पाठवलं. महाराज एक नाशिक जिल्ह्यातला रामसेज नावाचा किल्ला घेण्यासाठी औरंगजेबाला महाराज 5.5 वर्ष गेले महाराज, तरी त्याला तो किल्ला जिंकता आला नाही.
महाराज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 360 गडकोटाचं स्वराज्य निर्माण केलं. 360 गुणुले 5 वर्ष औरंगजेबाला किती जन्म घ्यावे लागले असते महाराज. आणि कारण महाराज सगळ्यांना एकत्रित करून महाराज, कारण हे शौर्य हे धैर्य कसं होतं, अभंगाचं तृतीय चरण. तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण विचार करण्यापूर्वी सगळ्यांनी एकदा हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नावाचे मावळे महाराज राजांनी एकत्रित केले होते. या मातीसाठी महाराज बलिदान समर्पित करणारे मावळे या मातीसाठी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेले होते. काय महाराज, तानाजी मालुसरे महाराज, शिवाकाशीत एक एक नरदुर्ग त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले होते. महाराज जी माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी जीवन जगतात त्यांना समाज जास्त काळ लक्षात ठेवत नाही. जी माणसं देव, देश, धर्म आणि समाजासाठी जीवन जगतात त्यांना समाज कायमस्वरूपी हृदयामध्ये देव देश आणि धर्माबाई प्राण घेतलं हाती. देव देश आणि धर्माबाई प्राण घेतलं हाती. सुराभी सरदार काय गुणाची सरदार
स्वतःच्या स्वार्थासाठी जगणाऱ्यांची या ठिकाणी महाराज समाज दखल घेत नाही, पण जी माणसं देव, देश, धर्म आणि समाजासाठी जीवन जगतात ती कायमस्वरूपी या जगामध्ये जिवंत आहे. उगाच कोणाचीही कीर्ती पाठीमागं शिल्लक राहत नाही. जगात सगळ्यात जास्त पुतळे जर कुठल्या महापुरुषाचे असतील तर जगामध्ये सगळ्यात जास्त पुतळे एकाच महापुरुषाचे. त्या महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जिवंतपणी पुतळे उभे राहिले महाराज. उगाच कोणाचेही पुतळे स्मारक उभे राहत नाही. समाध्या सुद्धा होई नाहीत. आता एक जणाला विचारलं समाधी का बांधायची, दिवा कोण लावायचा महाराज. त्याच्यामुळं महाराज पण आजही चौका चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे. का? ही माणसं महाराज या मातृभूमीसाठी जीवन जगली महाराज. 120 लढाया धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केल्या. महाराष्ट्रामध्ये एकमेव असे योद्धे, एकाही लढाईमध्ये पराभूत न झालेले योद्धे म्हणजे गिनीश बुक ऑफ रेकॉर्ड नोंद म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. काय राजांचं चरित्र आहे महाराज. या जगात अनेक राजे झाले, जे राजे महिलांना नाचवण्यामध्ये व्यस्त होते. या जगात अनेक राजे झाले, जे राजे महिलांना नाचवण्यामध्ये व्यस्त होते. पण जगाच्या पाठीवर दोनच राजे असे झाले जे महिलांना वाचवण्यामध्ये व्यस्त होते. एक छत्रपती शिवाजी महाराज, दुसरं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. मुळात चौका चौकात त्यांचे पुतळे आणि महिलांना वाचवण्याचं काम. महाराज या धर्ममंडपातला टाळ जर आज दादा कुणामुळे वाजत असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे वाजतोय. मंदिरावरचा कळस, अंगणातली तुळस, माता माऊलींच्या कपड्यावरचं कुंकू आज जर कुणामुळे सुरक्षित असेल छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे सुरक्षित आहे. त्यांचे उपकार आहेत. 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज मृत्यू झाला. त्यानंतर 9 वर्ष 1680 ते 1689 पर्यंत या स्वराज्याच्या धुरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी यशस्वीरित्या आपल्या खांद्यावरती पेलल्या महाराज. आणि महाराज सरदेसाईच्या वाड्यामध्ये मुकरब खानाने जाळं टाकलं. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज काहीच झाले. औरंगजेबाच्या समोर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हजर करण्यात आले. अनेक दिवसाची प्रतीक्षा संपली. साखळ दंडाला बांधून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या समोर हजर करण्यात आलं होतं. आतापर्यंत राजवस्त्र परिधान केलेली होती, जिनेटॉप होता. पण आता धर्मवीर छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांच्या अंगावर महाराज विदूषक झपली घालण्यात आली. साखळ दंडाने जकडले होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेबाच्या समोर हजर करण्यात आला. औरंगजेबाने विचारला, झुक जाऊ संभा. संभाजी महाराजांनी सांगितलं, झुकेल कसा? धर्मवीर महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र आहे, झुकणार नाही. आमच्या समोर सगळ्याला झुकायला नवरारा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहे. आम्ही कुणाच्या समोर झुकत नाही महाराज. कुठे ठेवलाय खजिना? नाही सांगणार औरंग्या. तुझ्यासारख्याला सांगणार नाही. मरण पत्करेल, पण तुझ्यासारख्याला या माझ्या आबासाहेबांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यातला एक कण सुद्धा सांगणार नाही महाराज. झुकणार नाही, सांगणार नाही म्हटल्यानंतर महाराज औरंगजेबाच्या लक्षात आलं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजही आपल्यातून पलायन करू शकतात. आणि आवाज दिला, निकाल दो उसके आगे. लाल बुंदल शब्द चढया धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घालण्यात आल्या महाराज. बुबुळ बाहेर पडली. पण या धर्मासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी डोळ्याच्या पापण्या सुद्धा कधी खाली केल्या नाहीत. बहुत बोलती है उसकी जबान, निकाल दो उसकी. जीभ ओसरली गेली. रक्त रक्त महाराज मुखातनं बाहेर पडलं. जगदंब जगदंब जगदंब. पण झुकले नाही. ना धर्म बदलला. धर्मासाठी ताटमानेने जगावं कसं? कितीतरी संकट आली तरी महाराज ताटमानेने शत्रूच्या दरबारामध्ये महाराज ताटमानेने जगावं कसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र शिकवलं. एक एक अवयव छत्रपती संभाजी महाराजांचा रोज काढण्यात आला. लाल बुंद सळ्या डोळ्यात घालण्यात आल्या. जीभ हसली गेली. कातडी सोडली गेली. मिठाचं पाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावर टाकण्यात आलं तरी महाराज झुकले नाही. मैत्री होती
कवी कलशासोबत काय मैत्री आहे. मित्र असे असावेत जशी ढाल आणि तलवार. ढाल नेहमी पाठीशी असते, पण ज्यावेळेस आपला मित्र युद्धासाठी रणांगणामध्ये उतरतो महाराज, त्यावेळेस पाठीमागं असलेली ढाल पुढे येते आणि आपल्या मित्रावर होणारे वार झेलते. कवी कलशासोबत महाराज त्या ठिकाणी कवी कलशाने शंभूराजासोबत मैत्री केली होती. तिथं कविता केली, पण शरण गेले नाहीत महाराज. अनेक दिवस अन्याय अत्याचार त्या ठिकाणी महाराज एक एक वेगवेगळे संभाजी महाराजांचा काढला जात होता, पण धर्मासाठी चुकले नाहीत महाराज. आणि एक दिवस या मातृभूमीसाठी महाराज, धर्मासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं बलिदान वेचलं. धर्मासाठी जीवन जगावं कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र शिकवतं. काय उपकार आहेत महाराज. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत महाराष्ट्रासाठी अनमोल ठेवा. स्वराज्याची केली होती त्यांनी निस्वार्थ सेवा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत महाराष्ट्रासाठी अनमोल ठेवा. स्वराज्याची त्यांनी केली होती निस्वार्थ सेवा. वैरालाही वाटत होतं त्यांच्याकडनं अनुग्रह घ्यावा, असा होता या महाराष्ट्राचा छावा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. जितनी मेहरबानी है आपकी उतनी तो हमारी औकात नहीं. जितनी मेहरबानी है आपकी उतनी तो हमारी औकात नहीं. ये तो कृपा है छत्रपती शिवाजी महाराज और धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, वरना आप में और मुझ में ऐसी कोई खास बात नहीं. या त्या राजांचे उपकार आहेत. आकाश में तारे बहुत है लेकिन चांद जैसे नहीं महाराज. आकाश में तारे बहुत है लेकिन चांद जैसे नहीं. अभी तक बहुत राजे देखे मगर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जैसे नाही. त्या राजांचे उपकार आहे म्हणून आपण या धर्ममंडपात महाराज काय महाराज वयाच्या दुसऱ्या वर्षापासून संघर्ष सुरू झाला ते वयाच्या 32व्या वर्षीपर्यंत संघर्ष सुरू राहिला महाराज. पण झुकले नाहीत ना वाकले नाहीत महाराज. हा धर्म टिकवला आणि आबासाहेबांनी स्वराज्य निर्माण केलं. ते स्वराज्य तेवढ्याच ताकदीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या खांद्यावरती पेललं. म्हणून त्या राजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहात. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. आज खरं तर हा कार्यक्रम संत स्वामी रघुराज महाराज फडाचे निष्ठावंत वारकरी नानांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महेश दादा डोंगरे पाटील आणि डोंगरे पाटील परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. खरं तर महाराज महेश दादा नाना तर स्वामी रघुराज महाराज फडाचे खांबच होते, पण तुमच्या घराचा सुद्धा फार मोठा खांब म्हणजे नाना होते. हे सगळं ऐश्वर्य आज महेश दादांच्या जीवनामध्ये बघायला भेटते. त्याच्या पाठीमागं रात्री महेश दादा म्हटले सगळ्यात पाठीमागं कोण होतं तर आमचे वडील म्हणजे नाना होते महाराज. पण आज तुमच्याकडे सगळं ऐश्वर्य आहे दादा. कोट्यवधी रुपयाचा बंगला असेल, कोट्यवधी रुपयाची गाडी असेल आणि कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी असेल, पण आज हे ऐश्वर्य पाहण्यासाठी आज तुमच्याकडे कोट्यवधी रुपयाचे पैसे फेकले तरी आज नाना हे ऐश्वर्य पाहण्यासाठी नाहीत. ही फार मोठी खंत आज तुम्हाला बघायला भेटेल. काय असतो महाराज बाप. या जगात असा एकही बाप नाही की जो मुलापेक्षा चांगली कपडे घालतो. काय असतं बापाचं प्रेम. असा समाजात एकही बाप नाही की जो मुलापेक्षा चांगले कपडे घालतो. बापाच्या अंगावर जर 300 रुपयाचा पायजामा असेल तर 1300 रुपयाची ब्रँडेड जीन्स मुलाच्या अंगावरती असते. एवढं सगळं प्रेम करणारा जगाच्या पाठीवर कोण असेल तर तो म्हणजे बाप आहे. बाप करी जोडी लेकरा ते ओडी. बाप करी जोडी लेकरा ते ओडी. प्रेम काय असतं. आठवा आपल्या लहानपणीचा काळ. अजून कमी.
पूर्वीचा काळ. जीवन जगत असेल तर बाप केवळ मुलासाठी जीवन जगतो. आपण लहान होतात, बापाच्या खांद्यावरती बसून बाप आपल्याला जत्रेला फिरायसाठी घेऊन जायचा. बापाच्या खिशामध्ये पैसे किती आहेत आपण विचार नाही करायचा. बोट दाखवेल ती वस्तू मागायचो आपण. बाबा मला हे पाहिजे, ते पाहिजे. बाप दुसऱ्याच्या भागावरती कष्ट करायचा, पण आपल्याला कधीच काही करून इतकं निस्वार्थ पद्धतीने तर जगाच्या पाठीपाठी निस्वार्थ पद्धतीने घरामध्ये सगळ्यात मोठा आधार, घरामध्ये सगळ्यात मोठा आधार जर काय असेल तर घरामध्ये सगळ्यात मोठा आधार केवळ निस्वार्थ पद्धतीने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास, 14 वर्षाचा वनवास. सकाळी कौशल्या माता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांकडे गेल्या आणि सांगितलं, राजे तुम्ही अजून तयार नाही झालात, राजवस्त्र नाही का घातली. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी मला वनवास आणि भांडीवाला काढला. डोळे डबडबले, कौशल्या माताच्या डोळ्यात अश्रू आले. आई मला आशीर्वाद द्या. 14 वर्ष पूर्वी एवढा आशीर्वाद द्या. कौशल्या माताने सांगितलं 14 वर्ष पूर्वी एवढा आशीर्वाद. 14 वर्षाचा वनवास आहे. कौशल्या माताने सांगितलं की मी जगू शकत नाही. जी आई म्हणत होती मी 14 वर्ष जगू शकत नाही, 14 वर्ष कौशल्या माता आरशात कोण बघितलं ना केसाला कंगवा हे जाईचं प्रेम, बापाचं प्रेम प्रेम. 14 वर्षाचा वनवास मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी आणि 6 दिवसामध्ये पुत्र 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 करून राजा दशरथांनी वस्तू मागितली बापाच्या खिशात पैशाचा विचार केला नाही, पाहिजे ती हट्ट आपला पुरवला. काय बाप प्रेम करतो. सगळ्यात मोठा आधार जगात जर कोण असेल तर जगात सगळ्यात मोठा आधार म्हणजे बाप आहे. हिंद नवी स्वराज्य निर्माण झालं. 32 वर्ष सुवर्ण सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले. डच, इंग्रज, पोर्तुगीज सगळ्या देशाचे प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बावळ्यांनी विचारलं, राजे 32 वर्ष सुवर्ण सिंहासनावरती विराजमान झालात, राजे झालात आणि डोळ्यात पाणी. राजांनी सांगितलं, आज 32 वर्ष सुवर्ण सिंहासनावरती विराजमान आहे, पण हे स्वप्न पाहण्यासाठी आज माझे आबासाहेब नाहीत, याची मला फार मोठी खंत वाटते. अरे मुलगा जिवंत राहिला पाहिजे, औरंगजेबाच्या मगरबट्टीत सुटला पाहिजे, म्हणून स्वतःच्या मुलाचं पिंडदान करणारा या जगातला पहिला राजा, मुलासाठी जगणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आग्र्यावर सुखरूप आले पाहिजेत म्हणून महाराज निधनाची वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांनी पसरवली. काय बापाचं प्रेम आहे महाराज. जी आई म्हणत होती मी जगूच शकत नाही, कौशल्या माता महाराज डोक्याला कंगवा लावला, 14 वर्षांना आरशात चेहरा पाहिला.
पण कौशल्या माता राहिल्या. पण बाबाचं प्रेम पुत्र पुत्र करून 6 दिवसामध्ये राजा दशरथांनी मुलासाठी प्राणच सोडले. याला म्हणायचं बापाचं प्रेम. कधीपर्यंत मुलीचं माहेर जिवंत आहे? ऐका, जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलीचं माहेर जिवंत आहे. संपलं माझं कीर्तन, 5 मिनिटात मी उरकणारेच. ऐका, सुरुवातीच्या काळामध्ये आपण माहेराला आल्यानंतरचा काळ वेगळा असतो लग्न झाल्यावर. ऐका, सुरुवातीच्या काळामध्ये महाराज आपल्याला 2 भाऊ असतील तर दोन्ही भाऊ एकत्र असतात. लग्न झाल्यानंतर आपण 1-1.5 वर्षानंतर माहेराला येतात. दिवाळीच्या सणाला सगळे एकत्रित असतात, दोन्ही भाऊ एकत्र असतात, आई वडील एकत्र असतात. आनंदामध्ये आपली 2-3 वर्ष दिवाळी होते. पण अनिरुद्ध महाराज वयाच्या लग्नानंतर 15 वर्षानंतर माहेराला आल्यानंतर काळ बदललेला असतो. आपण 10-15 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर माहेराला या, काळ बदललेला. काय झालेले? दोन्ही भाऊ वेगळीकडे राहिलेले, आई वडील वेगळीकडे राहिलेत. ऐका, बापाचं प्रेम काय असतं. भाऊ दोन्ही वेगळीकडे राहिलेले आहेत, आई वेगळीकडे राहिलेली आहे, आई वडील वेगळीकडे राहिलेले आहेत. पहिल्यासारखं मुलगी ही आता माहेराला जास्त दिवस थांबत नाही, कसा तरी 1 दिवस काढते. दिवाळीच्या भाऊबीजेला माहेराला येते, आई वडिलांच्या घरी पिशवी ठेवते. सकाळी भाऊबीजे त्या दिवशी उठते, थोरल्या भावाला ओवाळायला जाते. पहिल्यासारखा भाऊ प्रेम करत नाही आता. भाऊजाई जी साडी दिल ती साडी घेते आणि धाकट्या भावाला ओवाळायला जाते. धाकट्या भावाला ओवाळते, तिथून आई वडिलाकडे येते. आई वडील म्हणतात, तायडे येत जा, येत जा, आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत येत जा. मला माहिती आहे तुझ्या भावाने तुझ्या मनासारखी साडी घेतली नाही, काळजी करू नको, येत जा. साडीपती ती म्हणते, दादा काय हो, साडीचं काय नाही हो, मी तुमच्यासाठीच येते. काय नाही, मला काही वाटत नाही. महाराज, धाकट्या भावाने तुझ्या मनासारखी साडी घेतली नसेल, नको काळजी करू, पण आमच्यासाठी येत जा, आमच्याकडे बघून येत जा. कशी तरी रात्र काढते. भाऊबीजेच्या दिवशी माहेराला आलेली मुलगी रात्र काढते. सकाळी 6लाच वडिलाला म्हणते, जायचंय दादा, मला जायचंय. सकाळी 5 वाजता झोपीत न उठलेला बाप माहेराला आलेल्या मुलीला सोडण्यासाठी गावातल्या बस स्टँड पर्यंत येतो. एका हातामध्ये मुलीची पिशवे, दुसऱ्या हातामध्ये दोन्ही नातरुंडांना धरलेले. चलता येत नाहीये, पण माहेराला आलेल्या मुलीला सासरी सोडण्यासाठी जी बस मुक्कामाला असते त्या बसमध्ये चढतो. मुलीसाठी स्वतंत्र शीट पकडतो, वरच्या कॅरेजवर पिशवी ठेवतो, खाली मुलीला बसवतो, तिच्या शेजारी दोन्ही नातरुंडांना बसवतो. कोणी 10, कोणी 20, कोणी 30 दिलेले पैसे कोपरीच्या खिशामध्ये हात घालतो, कोपरीतून बाहेर काढतो, मुलीच्या हातात ठेवतो. हे घेता येडे, घेता येडे, मला माहिती आहे तुझ्या भावानी तुझ्या मनासारखी साडी घेतली नाही, घे. तुझ्या सासरी गेली ना, तुझ्या मनासारखी साडी घे. एवढं प्रेम जगात जर कोण करत असेल तर तो फक्त बाप करू शकतो महाराज. म्हणून आज एका वडिलाचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होतंय महाराज. काय दिलं म्हणजे आपण त्यांच्या ऋणातनं उत्तीर्ण होईल? काही जरी दिलं तर आपण त्यांच्या ऋणातनं उत्तीर्ण होऊ शकत नाही. ठेवितो हा पायी जीव थोडा. पण महेश दादा, जिथं कुठं त्या ठिकाणी हरिणानं असतील, एवढा सगळा ऐश्वर्य संपन्न सोहळा पाहून निश्चितच ते आपल्या फडाला आणि तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला, स्वामी रघुराज महाराज फडासाठी आपलं जीवन समर्पित केलं महाराज, त्यांचं हे वैभव संपन्न पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होते. याच्यापेक्षा आयुष्याची दुसरी कुठली पोचपावती असते महाराज? आपण गेल्यानंतर पाठीमागं किती दिवस जिवंत आहे याला फार मोठी किंमत आहे. म्हणून आपण द्वितीय पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न करतो. आपल्या तिघांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर दादांचं कार्य मोठं आहे. रात्रीच महाराजांनी सांगितलं, कुठलंही पद नसताना महाराज सगळ्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांसोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांचा चांगला सलोखा आहे आणि दबदबा आहे, असं नाव म्हणजे महेशदादा डोंगरे पाटील आहे. हा, ज्यांची आहे राहण्याची वेगळीच अदा. महाराष्ट्रातला तरुण ज्यांच्यावर आहे फिदा, त्यांचं नाव म्हणजे महेशदादा. असे महेशदादा डोंगरे पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. माझे गुरु आदरणीय परमादरणीय परम श्रद्धेय आदरणीय बाप्पांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आदरणीय साध्वी गायत्री दिदी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून त्यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन. आकाश महाराज आहेत,
माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय अनिरुद्ध महाराज निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि लांबलेल्या या कीर्तनाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज